स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीमध्ये अनेक नवनवी नाती जन्माला येतात। राज्यातल्या महाविकास आघाडीमध्ये मनसे येईल का या प्रश्नाचं उत्तर काहीही असो, पण नाशिकच्या काँग्रेस जनांनी मात्र मनसेला दिलसे आपलंसं केलंय, आपलं मानलंय। त्यामुळे घरच्या वडीलधाऱ्यांच्या विरोधानंतर सुद्धा बंड करून पळून जाऊन विवाह करण्याची तयारी स्थानिक नेत्यांची आहे का, हा प्रश्न औत्सुक्याचा आहे। मवियामध्ये मनसेची एंट्री, नाशकात मवियात नवा भेडू, काँग्रेसमध्ये मात्र सावळा गोंधळ। नाशिकमध्ये झालेली ही बैठक आणि त्या बैठकीत झालेला निर्णय सध्या राज्याच्या राजकारणात चर्चेचा विषय ठरलाय। त्यामागचं कारणही तसंच आहे। स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीत महाविकास आघाडीनं राज ठाकरेंच्या मनसेला सोबत घेण्याचा निर्णय घेतलाय। स्थानिक पातळीवर आपण निर्णय घेतला पाहिजे। स्थानिक पातळीच्या लोकांची मागणी काय आहे? कारण उद्दिष्ट एकच आहे की भारतीय जनता पार्टीला सत्तेपासून लांब कसं ठेवता येईल, हा आमचा सगळ्यांचाच उद्दिष्ट आहे। आणि म्हणून आम्ही एक नवीन प्रयोग करत आहोत, मनसेला सोबत घेऊन। जर मनसेचा फायदा काँग्रेसला, काँग्रेसचा फायदा मनसेला होणार असेल भाजपला थांबवण्यासाठी, तर एक प्रयत्न करण्याचा आमचा हा छोटासा प्रयत्न आहे। प्रथम शिवसेना आणि मनसे यांची युती झालेली आहे आणि त्याच्यामधून आम्ही एकत्रित काम करावं हे तर दोन्ही पक्षांनी ठरवलेलं आहे। मनसे अध्यक्ष राज ठाकरेंच्या मनसेनं स्थापनेपासून परप्रांतीयांच्या विरोधात घेतलेली भूमिका ही काँग्रेसच्या दृष्टीनं अडचणीची भूमिका ठरतीये। त्यामुळे मनसे सोबत युती करण्याबाबत काँग्रेसचे नेते ताकही फुंकून पितायत। असं असताना नाशिकमध्ये मनसे सोबत निवडणूक लढवण्याचा काँग्रेसच्या स्थानिक नेत्यांचा निर्णय राजकीय वर्तुळात चर्चेचा विषय ठरलाय। मला वाटते नाशिकमध्ये काँग्रेसचे सगळ्या पदाधिकाऱ्यांनी मनसेबरोबर जाण्याचा निर्णय घेतला असेल तर तो त्या नाशिक पुरता हा निर्णय आहे असं मी मानतो। हे जरी महाविकास आघाडीमध्ये नसले तरी त्यांच्याबरोबर युती करायला हरकत नाही अशी आमची भूमिका आहे। स्थानिक राजकारण काय आहे, स्थानिक काय परिस्थिती आहे त्याच्यावर स्थानिक लोक निर्णय घेऊ शकतात। अर्थात सन्मान्य राजसाहेबांच्या आदेशाने अजून तरी आम्ही कोणाची युतीची चर्चा केलेली नाहीये। हा विषय सन्मान्य राजसाहेबांचा आहे, ते ज्या वेळेला त्याच्यावर निर्णय घेतील त्यावेळेला आम्ही आपल्याला माहिती देऊ शकेन। मनसे सोबत निवडणूक लढवण्याच्या निर्णयावर काँग्रेसमध्ये सावळा गोंधळ असल्याचं पाहायला मिळतंय। नाशिकमध्ये मनसे सोबत जाण्याचा निर्णय काँग्रेसच्या वरिष्ठ नेत्यांना रुचलेला नाहीये। प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळांनी नाशिकमध्ये मनसे सोबत जाण्याचा निर्णय घेणाऱ्यांच्या अधिकारांवर प्रश्न उपस्थित केलाय। दरम्यान नाशिकमधील स्थानिकचे नेते काँग्रेसचे नेते बाळासाहेब थोरात यांची भेट घेणार आहेत। मनसे कुठेतरी महाविकास आघाडीचा एक भाग होतोय का? अजिबात नाही। त्या ठिकाणी कुठल्याही प्रकारची परवानगी न घेता ते त्या बैठकीला गेले। ते व्यक्तिगत भूमिकेतून गेले की अजून कोणत्या भूमिकेतून गेले याची चौकशी करणं आवश्यक आहे। तरीदा त्यांना पक्षाने नोटीस देखील दिलेली आहे आणि त्या नोटीसच्या अनुषंगाने ते उत्तर देतील। मात्र अशा कुठल्याही बैठकीला पक्ष अधिकृत पक्ष म्हणून कोणताही प्रतिनिधी आमचा गेलेला नाही। सपकाळ साहेबांनी जर कदाचित आम्हाला जर लेखी नोटीस दिली तर त्याचं उत्तर निश्चित आम्ही त्यांचं समाधान होईल असं उत्तर देऊ। कारण आम्ही कुठल्याही प्रकारचे पक्षाच्या शिस्तभंगाचं काम हे केलेलं नाहीये। आम्ही चर्चा केलेली आहे, त्याच्यामध्ये लगे काही कुठे तिकीट वाटप केलं किंवा मनसेला काही जागा आम्ही दिल्या, आम्हाला काही घेतल्या असं आम्ही मुळीच केलेलं नाहीये। पक्षाच्या लाईनवर चालणारे आम्ही एक जबाबदार कार्यकर्ते आहोत। गेल्या काही दिवसांपासून राज ठाकरे आणि उद्धव ठाकरेंच्या वाढलेल्या जवळीकतेमुळे ठाकरेंचा पक्ष आणि मनसेमध्ये एकत्रितपणे निवडणूक लढवण्याची चर्चा जोरात सुरू आहे। मात्र मनसेला महाविकास आघाडीसोबत घेण्याबाबत राज्य पातळीवर कोणताही निर्णय झालेला नसताना नाशिकमध्ये मवियात मनसेची एंट्री झाली आहे। त्यावरून काँग्रेसमधील बेबनाव चव्हाट्यावर आलाय। ब्युरो रिपोर्ट, न्यूज 18 लोकमत, नाशिक।